पाहिजे तसं पेशंटच्या नातेवाईकांनी त्या पेशंटला मारत्यात बोलत्यात. मी स्वतः मी अनुभवलं. समस्या भरपूर आहेत. कसं प्रशासनाच्या हातात असल्यामुळे समस्या कोणी सोडू शकलेलं नाही. प्रशासनाचं अगदी ढिम्म झालेलं आहे. अगदी आमदार असू दे किंवा नगरसेवक असू दे, तुम्हाला निवडून कशा दिलं लोकांनी. नमस्कार, मी ऋषिकेश. आपण पाहतात तरुण भारत कोल्हापूर. राज्यात येत्या 15 तारखेला 29 महानगरपालिकांची निवडणूक होणार आहे. याच अनुषंगाने कोल्हापुरातही इच्छुक उमेदवारांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली. 10 वर्षानंतर होणाऱ्या निवडणुकीसाठी कोल्हापुरातील ज्येष्ठ नेत्यांनीही आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी आपली कंबर कसली. त्यांनी त्यांच्या प्रचार सभेतून त्यांना कोल्हापूर कसं बनवायचं हे स्पष्ट केले. पण कोल्हापूर जनतेला त्यांचे हे विचार पटलेत का, आणि कोल्हापूर जनतेला त्यांना अजून काय काय कोल्हापुरात बदल हवे आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत. आमचा प्रभाग क्रमांक आहे 6. यामध्ये आम्हाला 4 मतदान करायचे आहेत. आम्हाला कॅन्डिडेट असे पाहिजे आहेत की हे रोड गटर व्यवस्थित झाले पाहिजेत, पाण्याचं सुविधा व्यवस्थित झाली पाहिजे. बाकी काही आमच्या अपेक्षा नाही आहे. लाईट, परत आपले गल्ली बोळातले अंधारे आहेत तिथं दिवे बसले पाहिजे. रोड आपले हे झाले पाहिजे. आता हे रोड असे झालेले आहेत पावसामुळे, ते रोड व्यवस्थित झाले पाहिजे. पाणी येते, पुराचं पाणी येते त्याची काहीतरी व्यवस्था केली पाहिजे. कारण की आपल्या भागात खालीपर्यंत पुराच्या ह्याच्यात नागरिकांना त्रास भरपूर होतो. त्यांची काहीतरी व्यवस्था झाली पाहिजे पावसाळ्याच्या ह्याच्यात. कारण की ते तेवढेच त्यांना त्या दिवसापर्यंत स्थलांतर करून परत त्यांना व्यवस्थित त्यांचं हे प्रस्थापित केलं पाहिजे. उत्तरेश्वर पेठ 22 टबा ते उत्तरेश्वर पेठ हुबा रोड हा मेन रोड म्हणजे बराच खराब झालेला आहे. पाईपलाईन टाकलेला आहे. पण वयस्क लोकांना येताना जाताना फार त्रास होतोय. गाड्या वगैरे येताना जाताना पण फार गाडीधारकांना पण फार त्रास होते. परत दुसरी गोष्ट, ड्रेनेज लाईनचा एक प्रॉब्लेम आहे आणि ड्रेनेज लाईन वारंवार चोकअप होते. तो एक प्रश्न मोठा आहे, तो एक सोडवला पाहिजे. अशा म्हणजे 2-3 प्रश्न आहेत ते मोठे सोडवले पाहिजेत की वयस्क माणसांसाठी किंवा आजूबाजूचे राहणारे लोक आहेत. ड्रेनेजचं पाणी गटरीतनं वाहते, त्याच्यामुळं घराघरातून वास येते प्रत्येकाच्या आणि लोकांना त्रास होते त्याचा. हा एक प्रश्न मोठा आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा एक प्रश्न मोठा आहे, हे सोडायला पाहिजे. आणि ते पावसाळ्यात जे पाणी येतं इथं साठते सगळं दुधाळीत. दुधाळी आता ते पुरात तसं काय काय ते प्रश्न मोठा आहे. गटारी नाले व्यवस्थित असेल तर ते होणार नाही. नाही त्याचं नाही, ते नदीच येते. पण त्यावेळी तुम्हाला स्थलांतर करायला लागते ना तिकडे. स्थलांतर म्हणजे खालच्या लोकांना स्थलांतर करायला लागते. म्हणजे दुधाळी साईडच्या आजूबाजूचा परिसर आहे त्या लोकांना तिथून स्थलांतर करायला लागते. ते पुराचं पाणी ज्या वेळेला दुधाळी मैदान किंवा शिवतारा हॉटेलच्या इथं पण येते त्यावेळेला त्या लोकांना सुद्धा तो त्रास होते. तो एक प्रश्न पुराचा सुटला पाहिजे. मी चंद्रकांत शंकरराव आसबे देसाई, मी इथला एक सामाजिक कार्यकर्ता आहे. दुधाळीला नदीला जो महापूर येतोय, शिंगणापूर रस्ता आहे, त्याला शेत आहे, काही लोकांची शेत आहे. ती पहिली 12 फूट खड्डा होता. तिथं आता बांधकामं पडलेली बांधकामं आहे, तिथं भर टाकून शेतं भरलेले आहेत. तर तिथलं पाणी आपल्या गावात शिरते. त्याचा काही बंदोबस्त केला पाहिजे. हे सामाजिक कार्यकर्ते म्हणजे लोक लक्ष देत आहेत, नेते मंडळी. परत ते भराव टाकल्यामुळं गावात पाणी फिरायला होता. दुधाळी मैदान ते भरावाला विरोध केला पाहिजे. पाडापाडीची बांधकाम आहे नाही, ते सगळं मटेरियल ते जाऊन टाकतात. परत कचरा उठा होत नाही. कचरा बी ते शिंगणापूर फुला आहे रे, तो सगळा भरलेला आहे. परत गती मार्गाची बोर्ड लावली पाहिजे. रंकाळ्यावर लोक आले गेले पर्यटक तर शेबे स्टँड डायरेक्ट गेले येतो, तर ते असा दुधाळी फुलावरून गल्लीबोळात फिरवतो. ते गुगलवर येतात का ते, त्यासाठी मार्ग दाखवले पाहिजे. मार्ग दाखवायला पाहिजे त्यांनी. इथे गटर केलं पाहिजे, गटराची लाईन केली पाहिजे. पूर्वीची गटर आहेत त्याला दर्जा केलेला नाही, पण लोकांच्या घरात पाणी मुरून घराच्या भिंती ते भिजतात, घरात ओल येते. गटारीचं पाणी भिंतीच्या जाते. दर्जा बिरा केलेला नाही, नुसतं गटर टाकलेलं पूर्वी टाकले ते 85 साली गटर केलेला आहे, ते अजून केलेलं नाही. ते आता बदल व्हायला आणि रस्ता करतात खड्डा खोदून केला पाहिजे, तेव्हा भर टाकले. एकेकांचे 2-2 उमरे खाली गेल्यात, तर जुनी बांधकाम पाडून चालते काय सांगा की. प्रत्येक समस्या रस्ते करून गेले पाहिजे. मला हेच वाटतं की जे कोण येईल निवडून, कोण पण येऊ दे, पण त्यांनी चांगलं कार्य करावं.
आणि ज्या ग्राहकांना जे काही लागते त्यांच्या त्या त्यांनी सुविधा पुरवाव्यात, हेच मला असं वाटते. तुम्हाला कोणकोणत्या प्रकारच्या सुविधा पाहिजे? आम्हाला म्हणजे कसं गटारी स्वच्छ म्हणजे असतात, होतात, करतात, नाही असं नाही, पण जरा आणखीन स्वच्छ केलं असतं म्हणजे जरा म्हणजे डास वगैरे हे प्रकार काय होणार नाहीत, प्रदूषण होणार नाही. म्हणजे येत्यात ती लोक वेळेत येतात. येतात वेळेत येतात, नाही असं नाही. हो, येतात. आणि मेन म्हणजे कसं आहे, रस्ते म्हणा, असं म्हणजे कुठलेही पेंडिंग तुम्ही जास्त वेळ हे करू नका. जिथल्या तिथं व्यवस्थित करत चला. असा रस्ता केला की असं खुदाई, असं नको आहे. तर रस्ते केले म्हटल्यानंतर कसं एक निदान 3-4 वर्ष तरी व्यवस्थित राहिले पाहिजेत ना, चांगले असते. आणि मेन म्हणजे काय आहे की बाबा कचरा कुंडी किंवा असं ते रोजचे रोज लोक येतात ती हे करतात, म्हणजे स्वच्छता साफसफाई करतात, ते चांगलं करतात, आम्ही काय असं त्यांना नावं ठेवत नाही. पण मी काय म्हणते की वेळेवर व्यवस्थित या, असं आमचं म्हणणं आहे. म्हणजे सगळ्या इथल्या पूर्ण गल्लीतल्या लोकांना राहणाऱ्याला ते सोयीस्कर आणि सुखकारक वाटू देत, असंच आम्हाला. बाकी काय नाहीये. बाकी समस्या वगैरे काय बाकी तुमच्या? सगळे छान आहेत, म्हणजे पाणी व्यवस्थित येतं, झाडलोट चांगली होते, परत हे म्हणजे बाकीचं आणखीन काय हे होते ते गटारी वगैरे सगळ्या साफ करतात. गटारी तुंबत वगैरे नाही? नाही अजिबात नाही. लाईट असते का? नाही वेळेत येतात, लाईट असते, पाणी व्यवस्थित येतं. हो, 24 तास पाणी येतं कायम असं. पाण्याची काही गैरसोय नाही आमच्या इथं. मग तेच ना, ते त्यांनी काम काढलंय, त्यांनी काम काढलं ना परवा. रोड केला आणि काम करायला लागलं. आम्हाला ते असं होतंय ना, त्यामुळे असं नको आहे. एकदा केलं ना की निदान 4 वर्ष तरी स्वच्छ गल्ली दिसली पाहिजे. 4-5 वर्ष तरी गल्ली स्वच्छ दिसली पाहिजे, चांगलं दिसलं पाहिजे, हेच आमचं म्हणणं, बाकी काही नाहीये. तुमच्या ह्याच्यासाठी सांगायचं, तुमच्यासाठी महिलांच्यासाठी कोणत्या सुविधा म्हणजे करायला पाहिजे अजून तुम्हाला असं वाटतं? महिलांसाठी म्हणजे आता म्हणजे काहीतरी असे कार्यक्रम वगैरे म्हणजे आरोग्याच्या दृष्टिकोनातून? आरोग्यासाठी होय. आम्हाला इथं खूप हाऊस आहे, खूप हाऊस आहे मला, पण काय ते होत नाही व्यवस्थित बरोबर ठेव. हा, तेच की, असं आहे ना. म्हणजे महिलांना कसं काहीतरी वेगवेगळं असं काहीतरी उपक्रम असावेत, वेगवेगळे काहीतरी महिलांना सुविधा छान असं द्याव्यात, काहीतरी असं काहीतरी असावं. उद्योग काहीतरी पाहिजे. कशा प्रकारचा उद्योग पाहिजे? काय ते ज्यांची परिस्थिती गरीब आहे त्यांनी 2 आपल्याला पैसे मिळवून संसार चालवावा, गृहउद्योग असं चालावं. महिलांना बोला की नाही? महिलांना गृह उद्योग असावा असं त्या म्हणतात. गृह उद्योग काहीतरी मिळावा असं काहीतरी असं म्हणतात, बाकी काही नाही. हा, सगळ्या महिला काही शिकलेल्या नसतात, त्यांना असं वाटतं की घर बसून काय करायचं आपण, बाहेर गेलं तर ते मिळत नाहीत कामं, मग घर बसलं तरी काहीतरी मिळावं असं त्यांची इच्छा असते. त्यामुळं त्यांनी प्रत्येकाने महिलांनी काम मिळावं. ओके मध्ये म्हणायचे आहेत, ओके आहेत. घंटागाडी येते व्यवस्थित 7:45ला, पलीकडच्या लाईनला बरोबर 7:30ला येत्या, आणि इकडं गटरी किंवा रस्ता लोटणे इकडलं बरोबर आहे, व्यवस्थित आहे. माझ्या भागात काही प्रॉब्लेम नाही आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून असेल, लाईट पाणीच्या सुविधा असतील, रस्त्यांच्या सुविधा असतील, कोल्हापूर हा, पाण्याची जी सोय आहे ते दुपारी 3ला पाणी येते. काय ते पाण्यात फोर्समध्ये पाणी पाहिजे, ते पाणी जास्त येत नाही आहे मोठ्यानं. सकाळचं पाणी 6च्या 5ला उठायला पाहिजे त्याला, तेव्हा कुठे जरासं पाणी येतंय. नाहीतर काय होते, मग 6च्या दरम्यान पाणी जाते. सकाळी पण पाणी नसते. आणि जनरली माणसांची सोय असते कशी, सकाळी आंघोळी पाणी, बाथरूमला म्हणा, संडासला, कपडे धुणे, हे जे प्रकार आहे सकाळचं होते. दुपारनंतर कोण झोपलेली माणसं असतात ती उठून मग टाक्यावर ठेवावी, म्हणजे मग दारातनी टाक्या ठेवल्या की तुमची गाड्या लावणार कुठं, पार्किंग करणार कुठं गाड्यांची, ते प्रॉब्लेम येते. ते तेवढं पाणी की नाही, साधारण सकाळी 7च्या म्हणजे 7-8 वाजेपर्यंत जर पाणी असलं तर धुणं पाणी, म्हणजे जे काय आंघोळा, संडास, बाथरूम, ते सगळं होऊ शकते. नालं गटार ते साफ केली जाते का? सब साफ करते. काय रोगराई वगैरे काय नाही? रोगराई यायची शक्यता आहे, पण कसं आहे, डास वगैरे हे कंपल्सरी आहे. डासांचा काय प्रॉब्लेम नाही आहे काय. त्यामुळे की नाही गटरी जे आहेत, जे औषधी मारतात 15 दिवसानं, ते कमीत कमी 7 दिवस अगोदर औषध मारायला पाहिजे. आणि ते औषध प्रमाण असलं पाहिजे, त्याला काय ते औषध पाहिजे असतं. नुसतं वास येते झालं असं होते, मारले झाले. आता गटार नाले तुंबलेले वगैरे त्याच्यात तुंबलेले असे काही नाहीत माझ्याकडे, क्लिअर आहेत. कारण माझ्या भागातल्या माणसाला जे आहेत, जी बाई इकडली काम करते
तिच्याकडनं मी मागं उभारलेलं असते तिच्या बाई हे काढ माझ्या इकडलं काढ माझ्या इथल्या गटरी काढ. त्यामुळे ते पुढं जाऊन ते पुढं मग तुंबते मग गंगाशेत जाऊन ते तुंबत राहते ते का गंगाशेतलं काय काढलेलं नाही कारण माझं इथलं स्वच्छ झालं म्हणजे त्या भागातलं पण काढलं कारण मला येणं जाणं तिकडं असल्यामुळं ते बागेत जायला म्हणा ह्याला बागेची सुविधा अजून झालेली नाही ते अर्धवट काम राहिले ते तसंच राहिले ते कशामुळे राहिले काय माहित नाही. ते आता होईल काय पूर्ण? आता या निवडणुका झाल्यानंतर जे कोण नगरसेवक येईल त्यानं ते प्राधान्य घेतलं पाहिजे आणि पूर्ण केलं पाहिजे ती बाग. अजून नुसतं नगरसेवक पाहिजे त्या भागातला उत्सुक पाहिजे असा बाबा बागेत फिरलो पाहिजे आपण पण मग आपण पण पुढं म्हातारं होणार आहे हे पण त्यानं लक्षात ठेवायचे. फिरणारी माणसं भरपूर आहेत म्हातारी सकाळी 6ला येतात फिरायला. म्हणजे म्हाताऱ्या लोकांना वयस्कर लोकांना फिरण्यासाठी चांगली बाग पाहिजे. सकाळची फिरायला पण येते संध्याकाळी आता 4:30-5 नंतर माणसं फिरायला येतात बागेत. ते विरंगुळ आहे तेवढा त्या इथंच बागेत तेवढे बाग पोरांनी खेळायला देत नाहीत. बघितलं नुसतं ते अर्धवट असल्यामुळे पोरं पण खेळत नाही होती तेच पूर्ण करावे बागेतलं एवढंच आहे माझं. इथल्या सुविधा कसं आहे एक 5-10 वर्षाला आता इलेक्शन नाहीच आहे आणि त्याबरोबर या प्रभागाकडं असं बघितलं तर कोण स्वाभाविकपणे लक्ष देत नाही आणि पाण्याची बी गैरसोय होते. ड्रेनेज इथं पाणी वगैरे येते परंतु तेवढंच इलेक्शन पुरतं सगळे सर्वजण येतात नंतर परत कोण नगरसेवक कुठला फिरकतच नाही मग कुठल्याही भागातला असू दे इलेक्शन पुरतं हा जोडाला येतात सगळेजण बाकी इतर कोण येतच नाही. आता प्रचार जोरात चालू आहे. प्रचार जोरात असून काय उपयोग आहे इलेक्शन पुरतच उभे राहतात हो. हात जोडात प्रत्येक लेडीज असू दे जेंट्स असू दे कुणी असू दे कोणाकडे येताना फक्त इलेक्शन पुरतंच आमदारकी असू दे किंवा नगरसेवक पदाची कुठली इलेक्शन असू दे पण ते त्यावेळेपुरतं फक्त जमा होतात. इतर वेळी कोण येत नाही अजिबात भेटायला वेळ नसतो. एक नगरसेवक असे आहेत की 5-5 वर्षी भेटत बी नाही आहेत. ते घरातनं बाहेर पडतात का नाही हेही समजत नाही असा विषय आहे. तुमच्याकडे काय परिस्थिती कशी आहे? आमच्याकडे परिस्थिती काय आहे बऱ्यापैकी. आता नवीन उमेदवार आहेत नौके उमेदवार आहेत आता काय करतात बघूया. काय एखाद्या वेळेस त्यांनाही चान्स द्यायला पाहिजे. दररोज प्रत्येकाला तेच प्रत्येकाला निवडून देण्यापेक्षा एक नवीन उमेदवार कोणता शोधला पाहिजे. प्रत्येकाला एक चान्स मिळाला पाहिजे ना. प्रत्येकानं आपणच मीच नगरसेवक 25 वर्ष 50 वर्ष म्हटलं तर मग त्याचं काही नाही बाबा नवीनला बी चान्स मिळाला पाहिजे. नवीन युवा पिढी आता सध्या अस्तित्व आहेच की बाबा त्यांना हे केलं पाहिजे ना प्रोत्साहित केलं पाहिजे. रस्ते नाले वगैरे त्याचं काय? रस्ते लाले पूर्णपणे हा इथला भाग परिपूर्णपणे पाण्यामध्ये असतो. पाणी सभोवताली चारी बाजूनं पाणी असतं पावसाचं पाणी त्याचा निसारा होत नाही अजिबात निसारा होत नाही पाण्याचा निसारा होत नाही अजिबात आणि पाणी 2-4 दिवस परिपूर्ण प्रत्येकाची घरं पूर्णपणे पाण्यामध्ये असतात त्यामुळे पाण्याचा निसारा होत नाही. मग त्याला काहीतरी सरकारनं गव्हर्नमेंटनं काहीतरी किंवा नगरपालिकेनं काहीतरी नियोजनबद्ध केलं पाहिजे. त्याचं नियोजन पाण्याचा निसारा होण्यासाठी काहीतरी योजना काहीतरी केली पाहिजे ना. पाणी कुठं सरकलं पाहिजे. सभोवताली घरदारा वगैरे आहेत सगळे पूर्ण सगळ्याची नासाडी होते इथं पाण्याची. कुठेही जावा प्रत्येक भागात कुठेही जावा ठराविक जागी आमचा भाग आता थोडा शनिवारपेठ नंदुरबार थोडा सुधारलेला आहे आमचा वरचा भाग प्रभाग क्रमांक 7. आधी पूर्वी 33 होता त्याच्या अगोदर 26 होता पण एक माधवराव अडगोळ्यानंतर नंदकुमार मोरेंनी भाग सुधारलेले आहे. त्यात पूर्ण चांगला नगरसेवक कोण गाठ पडला नाही आमच्या भागात. आता बघूया नवीन युवा पिढी काय करते बघायची. रस्ते कसे आहेत? रस्ते आता खात घ्यायचंच की. कोल्हापूर महानगरपालिकेला डांबर मिळत नाही का काय नाही. आता ते कॉन्ट्रॅक्टर नेमलेले असतात ना ते सुद्धा का नाही बघितलं तर आज टाकलं की उद्या उकडलेलं असते सगळं. रस्त्याची तर दुरावस्थाच आहे एकदम. असं का उकरतात काय? उकडतात म्हणजे काय आता प्रत्येक गोष्टी ढपला टक्केवारी आलीच की. ढपला टक्केवारी दुसरं काय आहे त्यात. प्रत्येकाचं कमिशन टेंडर ठरलेलं आहे हो. त्यामुळं नंतर उकराशिवाय दुसरं काही कामच नाही हो. ते आता कोण मंत्री महोदय वगैरे आले तेवढ्या पुरतं ते पॅचवर्क करतात आणि पॅचवर्क केलं की परत ते दुसऱ्या दिवशी 2-4 दिवसांनी बघितलं तर रस्त्याची दुरवस्था आहेच परत ते 4 दिवसापूर्वी रस्ता केलाय की नाही हेही समजत नाही. अशी अवस्था येते या लोकांची. प्रभागात काय काय व्हायला पाहिजे? आता बघा इथं रस्ते गटर आता युवा पिढी आहे व्यायामशाळा व्हायला पाहिजेत मुलांसाठी. व्यायामशाळा हे संडास वगैरे आहे ते आता कोण लोटाला वगैरे येत नाही. आता लोटाला वगैरे कोण माणसं आलीत ना एक दिवस ह्या भागात असतात 2 दिवस त्या भागात असतात. सांगायला गेले की कोण लक्ष देत नाहीत. केलं पुढे गेलं गटारी तुंबलेले असतात कोण काही करत नाही अशा अवस्था आहे.
म्हणजे घंटा गाडी वगैरे घंटागाडी येते ते बी 2 दिवसात एकदा येते. नाही म्हणजे नाही येत. कचरा तुंबून ठेवायची पाळी येते, मग कुठेतरी मग ते टाकायची पाळी येते ना. घरात तुम्ही किती दिवस तुंबून ठेवणार असा बी विषय आहे. घरात शेवटी ढास वगैरे होतातच की त्यात, असा विषय आहे. माझं नाव आकाश संजय भोसले, मी राहणार उतरू पेठ. गेली कमीत कमी ह्या रस्त्याचं 10 वर्ष झालं की ह्यो रस्ता असाच आहे आणि हा रस्ता मेन आहे. आणि इथनं माणसं म्हणजे ये जा म्हणा, हे भरपूर हे येतात म्हणा, हरिमंदिरला जाताना म्हणा, नाही तर रंकाळा जाताना, नाही तर ह्यो रस्ता इथनं डायरेक्ट आंबेवाडीपर्यंत पण गेलेला आहे. तर ह्या रस्त्याचा प्रश्न इथनं ते रंकाळ्यापर्यंत हे अजून म्हणजे झालेलाच नाही आहे. माझी इच्छा अशी आहे की बाबा इथं कचरा देऊन पडतो, इथं सगळ्या गोष्टी होत्यात, इथं कुठलीही काय नको, व्यवस्थित रस्ता व्हावा हीच इच्छा आहे आमची, बाकीची काय नाही. नागरिकांची हीच इच्छा आहे. जे पुराचं पाणी येते ते ॲक्च्युली सगळं बाहेरच येते, त्याच्यामुळे कसं हा रस्ता खराब होते. त्यामुळे ॲक्च्युली पहिली गोष्ट म्हणजे इथला दुधाळीचा आणि इथला पुराचा पहिला प्रश्न हे करा पाहिजे. मग त्यानंतर हा रस्ता व्यवस्थित करून आज जे तुम्ही ट्रप बांधलेत तो पण ट्रप पूर्ण म्हणजे घाण करून ठेवलेले आहेत, घाण करून सगळा ठेवलेला असते. त्याच्यामुळं जेवढा हा रस्ता चांगला होईल आणि इथला पुराचा प्रश्न मिटेल तेवढं नागरिकांना चांगला आहे. युवा म्हणून की जेवढ्या लवकर ह्या रस्त्याचं काम होईल आणि इथले म्हणजे नागरिकांना म्हणजे सुविधा त्या आहेत त्या लवकरात लवकर भेटून देत अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. आणि दुधाई जरासं म्हणजे कसं होते की इथं पूर आल्यानंतर थोडीशी खराब होत्या, ते पण त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. बाकीचा काही प्रॉब्लेम नाही. नाही तर इथं क्रिकेटच्या मॅचेस म्हणा, बाकीच्या सगळ्या होत्यात. इथं सगळेजण पेलवान म्हणा, बाकीचे फुटबॉल प्लेअर म्हणा इथं दुधाईत पण खेळायला असतात. त्यामुळे इथनं येणाऱ्या हा रस्ता आहे, हा मेन आहे, हा लवकरात लवकर करावा आमची अशी इच्छा आहे नागरिकांची. कविता रघुनाथ मोरे, मी शुक्रवार पेठेत राहते. पाणी सकाळी येतं भरपूर, खरं 9:30 नंतर जातं. 9:30 म्हणतात 8:30ला पण जातं. ती आमची इच्छा म्हणजे कशी 10:30 पत्र तरी असावं पाणी, एवढंच. म्हणजे कसं असतं बायकांची सकाळची गडबड असते, डबे असतात, पाणी जातंय मग ते उपसून घ्या तोवर आणि संध्याकाळी वाट बघायला येतंय नाही येतंय असा प्रकार आहे. बाकी आणि रस्ते पहिले एवढे व्यवस्थित करू द्या. रासखास कळगे किंवा कसं आम्ही भांडी धुणी दारात करतो, मग ते गाड्या वगैरे पाणी आमचं जातं रस्त्यावर, ते गाड्या गेल्या की आमच्या अंगावर चिकळ्या उडतात. मग हे आम्हाला नको आहे. व्यवस्थित तेवढे रस्ते तेवढं करू द्या. गटारे वगैरे गटरी झाले, गटरी केले, ड्रेनेज झाले, ते सगळं झाले. फक्त आता रस्त्याचं काम आमच्या इथलं थांबलंय. रस्त्याचं काम पूर्ण झालं पाहिजे. आणि पाणी म्हणजे मेन, लोक कामाला जाणारे असतात, मुलं वगैरे त्यांचे डबे करायचे, आईंची घाई असत्या, त्यामुळे आम्हाला पाणी वेळेत पाहिजे. 9ला म्हणजे 8ला तर जाते पाणी, असं नाही ना. कुठल्या भागात आहे सांगा 8 वाजता पाणी जाते, असं होता कामा नाही. लाईट लाईटचं काम नाही, सगळं बाकी काय प्रॉब्लेम नाही आमच्याकडे. फक्त पाण्याचीच इकडे हे टंचाई म्हणजे पाणी आणि रस्ते. मग महिलांच्या आरोग्यासाठी काय काय व्हायला पाहिजे? आरोग्याचं आता काय बघा, ज्याची जे आहे इथं सोय म्हणजे कसं ओके आहे. कारण इथं शिबिर होतात, शिबिर चांगले होतात, ते होतात, काम शिबिर तिथं होतात, होतात. त्यामुळे काय प्रश्न नाही आरोग्याविषयी. शिबिर होते. हा होतं वरच्यावर तपासणी वगैरे असते इथं. आता आम्ही एक एकदा सहभागी होतोय नाही होतोय, देतात इथं. म्हणजे कसं तुमच्या रक्तवाढीच्या गोळ्या देतात आणि कसं काय कॅल्शियमच्या गोळ्या देतात, असते ती पण दंताच्या गोळ्या लहान देतात मुलांना औषधं दिली, लहान मुलांना पण भरपूर. देतात. म्हणजे त्याच्याबद्दल काय नाही आमची तक्रार. तिकडे सरकारकडून आम्हाला भरपूर मिळते. हा, एक तक्रार आहे महानगरपालिकेत दवाखान्याची. म्हणजे कशी आहे, जर अनोळखी बाई एखाद्या अडली ती रात्रीची ती घेऊ शकत नाही डिलिव्हरीला त्या लोकांना. आणि आता हलगर्जीपणा खूप चाललाय त्यांचा. मुलीचं एखादा डिलिव्हरी जर करताना खूप म्हणजे त्रास होतोय, डिलिव्हरी वेळेत होत नाही, झाली तर त्या बाईला म्हणजे नको ते त्रास होतात. शिकाऊ मुलं असल्यामुळे त्यांच्या मुलींचं जी डिलिव्हरीला बाई असते तिचा हाल खूप होतोय. तिथून म्हणजे तिचा त्रास होतोय. तो आम्ही ऐकलं स्वतःची. माझी परिस्थिती नसताना मी डिलिव्हरीला तिकडे केसरकर नेली. का नेली अशी इथलं ही खाजगी आमच्या हातात गरिबांचं होत नव्हतं. आता त्रास होतोय नाही, म्हणजे कानावर पडतंय. एक डिलिव्हरी मुलगी बायका वारतात, मुलं पण वारतात आणि बाईचे हाल पण खूप होतात. ते असं नको, व्यवस्थित होऊन दे हेच. बाकी आमचं काही नाही. भागात तुम्ही आमच्या गरिबांना हेच सहकार्य करा, बाकी काय नाही. त्यांनी काय भागात जे बायकांची महिलांची जी अडचण असेल, हा महत्वाचं आमच्याकडे लक्ष नाही, पेशंटांच्याकडे चांगलं लक्ष द्यायला पाहिजे. म्हणजे प्रतिसाद दिला पाहिजे. दिला पाहिजे. हेडसाळ करतात त्या डॉक्टरांचं काय नसतंय. डॉक्टरांच्या त्या आया ज्या असतात त्या त्यांची लय नाटक आहे तिथं.
ते त्यांचं पाहिजे तसं पेशंटच्या नातेवाईकांनी त्या पेशंटला मारत्यात बोलत्यात. मी स्वतः मी अनुभवलं. त्यामुळे असं पेशंटची हाल करायचं नाही त्यांनी. आणि सावित्रीबाईला जावा सांगा की तुम्ही ते इकडे जावा तिकडे जावा ते बडबडत्यातच. डॉक्टर लोकांचं एवढं काय नसतं. डॉक्टर लोकांच्या पेक्षा ह्या ज्या खालच्या आया आहेत त्याने त्यांची लई नाटकं झालेली आहेत. त्या लई हे करतात. आमच्या पूर्वीचं तर त्यांनी लय हाल केले. भागात जवळ दवाखाना म्हणजे पंचंगा प्रतिजण आम्ही कुठे जाणार सांगा? पैसा गरीबाकडे आता पैसा नसेल त्यांनी काय करायचं? सीपीआरला म्हणलं सीपीआरला तर सोय नाही ते इकडे धर की वड असा उपयोग नाही हो. आणि आमच्यासारख्यांचं एवढं 50-60 हजारचं आम्हाला सिझरला परवडत नाही. नॉर्मलला आहे 30-35चं त्यांचं पॅकेज आहे ते आपल्याला परवडत नाही. मग पंचंगाने असं व्यवस्थित बायकांचं मार्गदर्शन करून व्यवस्थित करावं त्यांनी. जर आजारी माणूस पडला तर तो माणूस पुढे हाकेला उभारतो किंवा म्हणजे कशाला असं मागं पुढं करत नाही. सहकार्याला पुढं असतात. माझा तर अनुभव आहे बघा. मी तर अनुभवले त्यांच्यापासून. त्यामुळे आम्ही त्यांच्या कशातही जिकडं तिकडं खोबरा असं चांगवाला काही नाही. एक ठामपणे आम्ही आहे त्यांच्याकडं. समस्या भरपूर आहेत. कसं आहे, प्रशासनाच्या हातात असल्यामुळे समस्या कोणी सोडू शकलेलं नाही. प्रशासनाचं अगदी ढिम्म झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर ऐकून घ्या ह्या भागाला आमच्या तसं बघायला तर नेते मंडळी कोणच नाहीत. राजकीय नेता ह्या भागाला कोण नाही पहिलं फक्त. त्यानंतर ऐकून घ्या आता जर ग्रामीण भाग मोडल्यासारखा वाटतो इकडं. सगळी उदरनिर्वाह म्हशीवर व्यवसाय. बाकीचं काय जर म्हशीचा व्यवसाय झाला की बाकीचं काय तर पार्ट टाईम काम करायचं आहे असा हा भाग आहे. त्यानंतर ऐकून घ्या जवळजवळ इथं आता ह्या भागात आता इच्छुक आहेत भरपूर. खरं प्रत्येकाने त्याने प्रोत्साहन दिलं तर भागाचा नगरसेवक होईल. असं आहे, भाग भरपूर विखरला असल्यामुळे भागाचा विकास काहीच होत नाही. कुठल्याही प्रकारचा विकास होत नाही ही पहिली समस्या आहे. रोगराई तर भरपूर. आता हे सरकार संडास आहेत. कॅमेरे दाखवा आहे सरकार संडास आहे ते जे ऐकून घ्या. स्वच्छता भले 4 ते 5 वर्ष आले स्वच्छता व्यवस्थित नाही. ते बघायची काय घाणीचं साम्राज्य सगळं. इथून जरा पुढे गेलं की ते दुधाळ नाल्याची अवस्था बघा. इथल्यापेक्षा चित्र तिथं बेकार आहे. लोकांनी ग्राउंड असून सुद्धा ते मुलांना वापरता येत नाही व्यवस्थित. ग्राउंड आहे काय ग्राउंड आहे, दुधाळी ग्राउंड आहे, सगळं ग्राउंड आहे, पण ते वापरता येत नाही. मुलांना खेळणं सुद्धा अवघड आहे लहान मुलांना तिथं. ते स्वच्छता करायला पाहिजे. शासनाने बी लक्ष द्या, प्रशासनाने बी लक्ष द्यायला पाहिजे त्यांच्याकडे. माणूस येत नाही कधीच. कर्मचाऱ्यांनी ऐकून घ्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी गेले कुठलाही महानगरपालिकेचा कर्मचारी महानगरपालिकेचा कुठलाही कर्मचारी पैसे घेतल्याच्यावर काम करत नाही. सांगायला गेलं की सांगायला गेलं की म्हणून बोलतात वशिला आणा हे आणा. कुठल्याही वशिला आणायचं काय करायचं. माझ्याकडे हे काम नाही, माझ्याकडे हे हा भाग माझ्याकडे येत नाही, तुम्ही त्यांच्याकडे जावा, त्यांच्याकडे जाऊन सांगा जावा. ही वस्तुस्थिती आहे. 100 टेबलला माणूस जाऊन सुद्धा की नाही त्या माणसाला परत माघारी यायची पाळी येते. गांभीर्याने दखल घेणारे कोणच हेच नाही नाही. त्यांच्याकडे. हेच नाही तेच नाही तुमचं असंच पाहिजे तसंच पाहिजे असं करतात प्रत्येक वेळी. भागात म्हणजे सुविधा काहीच झालेली नाही तशी. हे शासनानं लक्ष दिलं पाहिजे त्याच्यावर. नुसतं इलेक्शन पुरतं उभा राहून का उपयोग नाही हो. तुम्ही आला लोकप्रतिनिधी आहात. तुम्हाला लोकांनी निवडून कशासाठी दिलेलं आहे? ते तुमच्या सोयी करण्यासाठी नाही आहे. तुम्ही जनतेचे सेवक आहात. तुम्ही जनतेच्या सेवकच्या हिशोबाने तुम्ही काम केलं पाहिजे हो. जनतेनं तुम्हाला तुमच्या घरासाठी निवडून दिलेलं नाही. जनसेवा म्हणून तुम्हाला नगरसेवक याचा अर्थ काय किंवा काय असू दे, MLA असू दे, खासदार असू दे, आमदार असू दे किंवा नगरसेवक असू दे, तुम्हाला निवडून कशाला दिलं लोकांनी? जनसेवा करण्यासाठी दिलेलं आहे. तुम्ही तुमची सेवा करत बसला तर मग जनतेची सेवा कधी करणार तुम्ही? जनतेची सेवा कधी करणार? लोक कसं आहे आणि लोकांनी त्यांच्याकडे हे केलं पाहिजे हो. जोपर्यंत लोक बोलत नाहीत, जोपर्यंत लोक रस्त्यावरून बोलणार नाहीत तोपर्यंत काही होणार नाही. सगळ्यांचं असंच पाहुणार. जो तो आपापलं बघत असतो, दुसरं काही बघत नाही कोण. सोयीचं राजकारण आहे सगळं. आता सध्या बघितलं सगळं सोयीचं राजकारण आहे. जो तो आपापल्या हिशोबाने बघतोय. कुणाची कुठल्या कुठे सेटलमेंट आहे ते बी समजत नाही. कोण कुठल्या पक्षात आहे ते बी समजत नाही. इथं राष्ट्रवादी आहे तर तिकडे शिवसेना, इथं राष्ट्रवादी शिवसेनेची युती लगे तिकडे काँग्रेस आणि शिवसेनेची युती. म्हणजे लोकांना उल्लू बनवतात सगळी. लोक जोपर्यंत शानी होत नाहीत तोपर्यंत हे असंच होणार. लोकांनी शहाणं बनलं पाहिजे. तर आताच आपण जाणून घेतल्या कोल्हापुरातील प्रभाग क्रमांक 6 मधील लोकांच्या प्रतिक्रिया. काही लोकांना जुन्या नगरसेवकाचे काम आवडले तर काही लोकांना आता नवीन चेहऱ्यांना संधी द्यायची आणि आता निवडून येणाऱ्या नगरसेवकाकडून त्यांना फक्त आरोग्य विषयक, रस्त्या दुरुस्तीचे आणि दुधाळीमध्ये साठणाऱ्या पाण्याचे प्रश्न सोडवावे एवढीच त्यांची अपेक्षा आहे. कॅमेरामॅन साजिद पिरजादे सोबत मी ऋषिकेश पाटील, तरुण भारत, कोल्हापूर.